कॅलिग्राफी, चित्रकला, बालसंस्कार वर्ग, व्यक्तिमत्व विकास, तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसंच सांस्कृतिक कार्यक्रम पण आहेत. मग सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये डान्स आहे, ॲक्टिंग आहे किंवा अभिनयाचे धडे आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी इथे आपण शिकणार आहोत. बरोबर की नाही? शिकणार ना सर्वजण? हो. आणि मग त्या याच्यामधूनच काय होईल, आपण पुढे जे वर्षभर आपल्याकडे स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये काय आहे, आपल्याला एक इन्स्पिरेशन मिळेल, आपल्याला एक मजा वाटेल की नाही चला आपल्याला आता कॉन्फिडन्स वाढलाय आपला, आपण काहीतरी डान्स करायला शिकलोय, कुठेतरी गाणी म्हणायला शिकलोय, कुठेतरी खेळ शिकायला शिकलो, मग खेळांच्या कॉम्पिटिशन असतील त्याच्यात भाग घ्यायला आपण शिकलोय. बरोबर की नाही? मग तुमचा काय वाढेल? कॉन्फिडन्स वाढेल की नाही? कॉन्फिडन्स वाढेल ना. आणि वाढवण्यासाठीच आपण खऱ्या अर्थाने काय आलंय, आज इथे आपण जमा झालो आहे. अजिबात टेन्शन केलं. काही मुलं मला थोडं चेहऱ्यावर टेन्शन वाटतात. काय टेन्शन घेऊ नका अजिबात. आपल्याला हा मजा करण्याला आणि 4 दिवस करण्यासाठीच हा कार्यक्रम आहे. आता आहे का परीक्षा? तुमची परीक्षा घेणार की नाही? परत तुम्हाला अप्रिशिएशन सर्टिफिकेट पण देणार आहेत मॅडमने आता जस्ट सांगितलं. म्हणजे काय, तर फ्युचरसाठी तुम्हाला हा काय राहणार आहे, स्कोप राहणार आहे म्हणून सांगितलंय. तर मुलांच्या सुप्त गुण, बऱ्याच वेळा काय असतं, सुप्त गुण आपल्याला म्हणजे हे करता येत नाही. तर प्रत्येकाला भगवंतांनी काय केलंय, प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारचे गुण दिलेत. कोणाला कोण स्पोर्ट्समध्ये असेल, कोण ड्रामामध्ये असेल, कोण संगीतमध्ये असेल, कोण स्पोर्ट्समध्ये असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज असतात. तर कोणाचं कुठे कल असेल सांगता येत नाही. परंतु तुमचा तो म्हणजे सुप्त गुण आहे, तुमच्यातले सुप्त गुण तुम्ही बाहेर काढायचा प्रयत्न करा. तुमचा जो इंटरेस्टिंग एरिया आहे तो आता मे बी सरांना किंवा स्टाफला माहीत नाही, परंतु तो न लाजता तो बाहेर काढा. बराच वेळा काय आपण लाजू नका पोरांनो. लाजलं की काही खरं नाही. आज प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे. 21व्या शतकामध्ये आपण आहोत की नाही? 21व्या शतकामध्ये. मग 21व्या शतकामध्ये एवढी प्रगती झालेली आहे की त्यामध्ये आज इंटरनेटच्या सुविधा आहेत, सोशल मीडिया आहेत, वेगळ्या हे आहेत, वेगळे तुम्ही गेम्स बघता. पूर्वीच्या काळी काही गेम्स नव्हते, आता एवढ्या प्रकारचे गेम्स निघाले, एवढे हे निघालेत, किंवा एवढ्या सुविधा झालेल्या आहेत. इन्स्ट्रुमेंट निघालेत वेगळे. पूर्वी संगीताचे सुद्धा इन्स्ट्रुमेंट मिळत नव्हते, आता वेगवेगळे पियानो हे ते भरपूर इन्स्ट्रुमेंट